मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यात वाग्युद्ध पेटलंय। नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना मराठवाड्यात येऊन समाचार घेणार असल्याचं म्हटलंय। त्याला मनोज जरांगे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझ्या नादाला लागू नका, महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना दिलाय। आणि आम्ही त्यांना आदरानं दादा म्हणतो, आम्ही त्यांना आणखीन तोंड टाकून बोललेलो नाही। आणि मी निलेश साहेबाला विशेष करून सांगतो, समजून सांगा सगळ्या, मी त्यांना बोललेलो नाही। मी बोलायला लागलो तर मी मागं सरकणार नाही मग। हो, कारण मी म्हणलो का त्यांना मराठवाड्यात येऊ नका, मी म्हणलो का कोणत्या नेत्याला माझा मराठा समाज म्हणला का येऊ नका, काय करतो ते बघू, म्हणजे का धमक्या द्यायला लागले का तुम्ही मला उगाच काय माझ्या नादाला लागू नका। मी सरळ सांगतो, माझ्या नादाला लागू नका, तुम्ही तिकडं कोणाच्या नादाला लागा, माझ्या नादाला लागून तुमचा पचका करून घेऊ नका तुम्ही, म्हणजे क्लिअर सांगतोय मी। निलेश साहेबाला विशेष करून पुन्हा सांगतो की तुम्ही त्यांना समजून सांगा की मी त्यांना बोललेलो नाही, बोलत नाही, तुम्ही विनाकारण मला डोचवू नका त्या देवेंद्र फडणवीससाठी। देवेंद्र फडणवीसने हे ठरवलं का आता दादा लांगावर घालायचं आमच्या मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? आणि तुम्ही मला आव्हान द्यायला लागले, मी मराठवाड्यात जातो, काय करतो ते बघतो। मी म्हणलो की तुम्ही येऊ नका, मग बघतो तुमच्याकडे आल्यावर। मी जर धमकी दिली ना, कुठंच नाही फिरता येणार, कुठंच मराठवाड्याचं तर सोडूनच द्या, कुठंच। इतकं खालच्या दर्जाचे विचार मी नाही करत। दादा मोठे नाही ते, त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे, किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत। आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी 16% आरक्षणासाठी, याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का ते देवेंद्र फडणवीस ऐकून काही बी देवेंद्र फडणवीस एकटा नाही, आणि त्याचं काय 1,500 लोक आले तर ते काय करणार आहेत आमचे, काय करणार ती? देवेंद्र फडणवीस या धमक्या द्यायला लावल्या का आता? देवेंद्र फडणवीस एकटा नाही, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, तुम्ही काय सोबत आहेत सगळे, काय करणार तुम्ही? मराठी एकदा नादाला लागले ना, तुम्ही काहीच करू शकत नाहीत। देवेंद्र फडणवीस म्हणला उगाच नीट राह, नको मराठ्याच्या अंगावर घालून नीट राह, येडवून करू नको लई। तुला वाटत असेल ही मराठ्यांची फौज गोळा केल्यावर काय होईल, सुपडा साप होईल, सुपडा साप राज्यात। हे असे जर मराठी अंगावर घातले ना, तुम्हाला आणखीन सांगतो फडणवीस साहेब, एकही सीट नाही येऊन देत तुमची, एक बी राज्यात। तुम्ही लय भानावर येऊन काम करा, थोडं लय मस्तीत सत्याचा गैरवापर नका करू फडणवीस साहेब। तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालू नका, त्यांना म्हणलोच नाही मी महाराष्ट्र येऊन, बळच कशामुळं मला धमक्या देता तुम्ही, बळच। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे संतापले होते। त्यांनी मराठवाड्यात जाऊन मनोज जरांगे यांचा समाचार घेणार असल्याचं म्हटलं होतं। नारायण राणे सावंतवाडीत बोलताना म्हणाले की मी आता मराठवाड्यात जाणार आहे। मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जे बोलतोय त्या सर्वांचा समाचार घेणार आहे। उद्धव ठाकरे आणि बुटका संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे बोलतायत त्यांचाही समाचार घेणार आहे। येत्या 15 दिवसात आपण मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं राणे यांनी जाहीर केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।